आज आपण काढा करणार आहे। हे साहित्य आहे काढ्याचं, तुळशीचा काढा, आयुर्वेदिक सर्दी खोकला तापसाठी। हे बघा, तुळस घेतली आहे मी भरपूर, धुवून स्वच्छ पानं, चहाची पात आणि प्राजक्ताची पानं घेतली आहेत। अंगात कणकण असली तापासारखी तर ती पानं उपयुक्त आहेत। आलं घेतलेलं आहे आपण। नंतर मग आपण घेतले थोडीशी दालचिनी, लवंगा। अजून घ्यायचं आहे आपल्याला हे ज्येष्ठमध। काडी खरं नाही आहे माझ्याकडे, ही ज्येष्ठमध पावडरच घेतली आहे मी। आणि ही घेतली आळशी। आळशीने कफ पातळ व्हायला मदत होतो आणि तो पडूनही जातो। आणि नंतर मग हे सगळं उष्ण प्रकार आहेत, त्यामुळे बॅलन्स होण्यासाठी मुठभर धने, चिमूटभर जिरे आणि एक चमचाभर ओवा घातलेला। ओवा पण चांगला असतो आपल्याला सर्दी वाऱ्यासाठी। हे सगळं साहित्य आहे। ही आळशी थोडी दुखून घ्यायची आपल्याला ठेचून। ही 1.25 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं हे उकळवून घ्यायचं आहे आणि काढा करायचा आहे। हे पाणी आता मी तापत ठेवते आणि हे सगळं साहित्य याच्यात आपल्याला घालायचं आहे। हा काढा आहे बघा। आता हे पाणी गरम झालेलं आहे, चांगली उकळी आलेली आहे। आपण हे सगळं साहित्य याच्यात टाकणार आहे। हे बघा, ही आळशी मी दुखवून घेतली आहे, म्हणजे त्याच्यातले गुणधर्म सगळा अर्क उतरतो। जास्त आळशी टाकायची नाही, कारण बुळबुळीत किंवा चिकटपणा येतो पेयाला, काढ्याला। हे बघा, हे सगळं मी टाकणार आहे एक एक करून, ज्येष्ठमध पावडर वगैरे। आणि एक सांगून ठेवते आत्ताच, कदाचित विसरायला होईल, की हे सगळं उकळून झालं, एक 20 मिनटं लागतील आपल्याला, की हा गाळून घेताना गाळ जो उरेल, ह्या सगळ्या वस्तू ज्या उरतील गाळलेल्या, त्या पुन्हा एकदा पाणी टाकून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कढवून निकाढा करायचा। काढा आणि पुन्हा आपण करतो तो निकाढा। सगळी पानं बिनं घालताना चुरून घालायची, आलं ठेचून घालायचं, लवंगा घालायच्यात, दालचिनी, लवंगा आणि तुळस पण थोडीशी हाताने चुरून घालायची। चहाची पात चुरताना थोडं जपून, कदाचित त्याला कसू वगैरे असतात ते लागू शकतात हाताला, म्हणून अलगदपणे। आणि हे सगळं उकळू द्यायचं आहे आपल्याला छानपैकी। एकदा चांगली मोठी उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि पुढली 15 मिनटं जवळपास छान हे पाणी अर्ध होईल तोपर्यंत हा काढा तुम्ही नुसताही छान लागतो। ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी अजिबात गूळ साखर घालू नका, पण चव हवी असेल तर गूळ टाका साखरेऐवजी। जसं आपण चहात साखर टाकतो, गूळ टाकतो, तसा गूळ टाका एक चमचाभर, कपभर ह्याला। आणि दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा घेतला थोडा थोडा, अर्धा कप किंवा कपभर घ्यायचा तर 2दा घ्या, तर तुमची सर्दी खोकला ताप नक्कीच दूर पळायला मदत होईल। आणि हे सगळं आपल्या आजीच्या आईच्या काळातलं हे औषध आहे, आयुर्वेदिक जडीबुटी। हे बघा, आता हे मी उकळू देणार आहे मस्तपैकी आणि मग गाळणार। थोडं उकळलं की लगेच बघा रंग तुम्हाला दिसेलच। हा बघा कसा तांबूस, अजून छान होईल त्याचा रंग आणि चवही सगळी उतरेल आणि छान लागेल आपल्याला। आता हे चांगलं उकळलं की बघा तुम्हाला पाणी निम्मं होईल, की आपण आता ही खूण आलेली असते पातेल्याला, कडेला दाखवीन तुम्हाला मी नंतर ती बघा। आता खूण दाखवते मी तुम्हाला किती आटलंय ते। हे बघा, एवढी वरती होतं पाणी, ते तेवढं खाली गेलेलं आहे निम्मं जवळपास। आता मी हा गाळणार आणि गूळ घालून घेणार। डायबेटीस असेल किंवा शुगरची भीती असेल त्याने नुसता घ्यायचा आणि उरलेल्या गाळाचा निकाडा करा। झाला आपला काढा, नक्की करून बघा।